महाराष्ट्रात कुणालाही बहुमत मिळण्याची शक्यता नाही, हे आता वेगवेगळ्या जाणकारांच्या अंदाजातून समोरच येते। लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी 20 ते 25 जागा जिंकल्या तर तेच सरकार स्थापन करतील अशी स्थिती सध्या राज्यात असल्याचं सांगितलं जात आहे। राज्यातील 288 जागांपैकी 148 जागांवर निवडणूक लढवणारा भाजप 80 ते 90 जागांवर मजबूत दिसत असून मित्रपक्ष शिंदे सेना 30 ते 35 तर अजित पवार गट 15 ते 20 जागा जिंकू शकतात अशी शक्यता आहे। मात्र बहुमतासाठीच्या 145 जागांची बेरीज करण्यासाठी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना मोठी तोडफोड किंवा फोडाफोड करावी लागणार आहे। तशीच काहीशी परिस्थिती महाविकास आघाडीत सुद्धा असून काँग्रेसला 52 ते 65 जागा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 50 ते 55 आणि शिवसेना ठाकरे गटाला 30 ते 35 जागा मिळवण्याची शक्यता वर्तवली जाते। इथेही धाकधूक असून आघाडीने निसटता बहुमताचा आकडा गाठला तरी मागचा अनुभव बघता अपक्ष किंवा आपल्या आमदारांना एक संघ ठेवण्याचं आव्हान त्यांच्या पुढे असणारच आहे। कोणतंही सरकार आलं तरी त्याच्या स्थापनेमध्ये लाडकी बहीण योजना, मराठा आरक्षण, महागाई, कमी पीक दर, मराठा विरुद्ध ओबीसी हे मुद्दे आणि बटेंगे तो कटेंगे, हम सब एक है या घोषणा निर्णायक ठरणार आहेत। आणि त्यासोबतच तत्पूर्वी राज्यातील संपूर्ण परिस्थितीवर वर्तवलेले जाणकारांचं मत लक्षात ठेवून आढावा घेऊयात संभाव्य राजकीय घडामोडींचा। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि मी गुरुराज। आपण पाहत आहात न्यूज अनकटचा स्पेशल रिपोर्ट। सर्वात आधी आपण नजर टाकूयात प्रदेशवार जागांवर। महाराष्ट्र राज्य हे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई अशा 6 प्रदेशांमध्ये विभागला असून सर्वाधिक 70 जागा पश्चिम महाराष्ट्रात आहेत तर सर्वात कमी 35 जागा या उत्तर महाराष्ट्रात आहेत। विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र गेल्या 4 निवडणुकांपासून तो भाजपचा गड किल्ला बनल्याचं चित्र दिसतंय। क्षेत्रफळाच्या दृष्टीने विदर्भ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रदेश असून तिथल्या 62 किंवा 36 जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होतीये। नागपूर हे विदर्भातील सर्वात मोठं शहर आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही नागपूरचेच आहेत। या निवडणुकीत विदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सक्रिय राहिले, परंतु येथे आता काँग्रेसने परत मुसंडी मारल्याचं लोकसभा निकालावरून स्पष्ट झालंय। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विदर्भात सर्वाधिक म्हणजे 29 जागा जिंकल्या होत्या। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसारच काँग्रेस 30 जागांवर आघाडीवर असून भाजप 15 जागांवरच आघाडी घेऊ शकते अशी आकडेवारी सध्या सांगते। त्यामुळे कोणत्याही सरकारसाठी विदर्भ हा किंग मेकर होता आणि राहीलच हे निर्वाद असल्याचं सत्य आहे। आता पाहूयात महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू जिथे आहे तो प्रदेश म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र। पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की प्रामुख्याने 2 गोष्टी समोर येतात, एक म्हणजे सहकार चळवळ आणि दुसरे म्हणजे शरद पवार। पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे मोठा फॅक्टर आहे। पुण्याच्या आसपास पसरलेला पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडले, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक 70 जागांपैकी बहुतांश जागांवर शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होताना दिसत आहे। भाजप ही येथे चांगले रिझल्ट देण्याच्या प्रयत्नात आहे। येथे मोठ्या प्रमाणात मराठा समाज राहत असल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणामही या क्षेत्रात दिसून येतो। मनोज जरांगे यांनी आपल्या उमेदवारांचे अर्ज मागे घेतल्याने त्याचा फायदा शरद पवार आणि त्यांच्या महाविकास आघाडीला होऊ शकतो। जाणकारांच्या मते मराठ्यांवर असलेली पकड आणि भावनिक जोड यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार हे सर्वात मोठा घटक ठरण्याचे चिन्ह आहे। आता पाहूयात भाजपचा बालेकिल्ला असलेला प्रदेश म्हणजेच उत्तर महाराष्ट्र, जिथे भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी स्पर्धा असली तिथे ठाकरे, शरद पवार आणि शिंदे गट ही काही भागात आपलं वर्चस्व राखून आहे। उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश असून हा भाग एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता। मात्र भाजप आणि शिवसेना येथे पकड निर्माण केली आहे। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपने 35 पैकी 20 जागा जिंकल्या होत्या। तर आता शिवसेनेला 6, काँग्रेसला 5 आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळवल्या आहेत। जाणकारांच्या मते येथे भाजपकडे झुकणारे ओबीसी मतदार असले तरी ग्रामीण आणि आदिवासी भागात काँग्रेसला फायदा होताना दिसतोय। या भागातून चांगलं प्रदर्शन झाल्यास भाजप आणि महायुतीला सरकार बनवण्यास मदत होणार असल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे।
उत्तर महाराष्ट्रातून येऊयात मराठा आंदोलनाचे केंद्र असलेल्या मराठवाड्यात. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रस्थान असलेल्या मराठवाड्यात जात हा सर्वात मोठा फॅक्टर आहे. मराठवाड्याची लढत प्रामुख्याने राष्ट्रवादीचे दोन्ही गट भाजप आणि काँग्रेस यांच्यात आहे. मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा मुद्दा मतदानावर परिणाम करणार असल्याची शक्यता जाणकार वर्तवणार आहेत. मराठे, दलित आणि मुस्लिम हे शरद पवार आणि महाविकास आघाडीला तर ओबीसी भाजपाच्या बाजूने असल्याचं चित्र या भागात दिसत असल्याचं सांगितलं जातं. अनेक मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठाही मराठवाड्यात पणाला लागल्याचं चित्र दिसत असून मराठा फॅक्टरने चांगली कामगिरी केल्यास मनोज जरांगेंचं राजकीय वजन आणखी वाढणार असल्याचं बोललं जातं. आणि आता त्यासोबतच आता पाहूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भविष्य ठरवणारा भाग म्हणजेच ठाणे कोकण. मुंबईला लागून असलेल्या ठाणे कोकणमध्ये प्रामुख्याने शिंदे सेना आणि उद्धव सेनेत लढत आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे, तर कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या संपूर्ण परिसरावर जुन्या शिवसेनेचं वर्चस्व राहिले. लोकसभा निवडणुकीत 39 जागांपैकी महायुतीत 23 जागांवर तर महाविकास आघाडी 11 जागांवर पुढे होती. या भागातील विजय दोन्ही शिवसेनेचं भवितव्यही ठरवणार असल्याचं मत निरीक्षकांनी नोंदवलंय. या भागात मनसे, भाजप, काँग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट यांच्यातही लढती पाहायला मिळणार आहे. मुंबई प्रदेशात दोन शिवसेनेत तीव्र स्पर्धा असून शिवसेनेचा खरा वारसदार कोण हे मुंबईतील 36 जागांचे निवडणूक निकाल ठरवणार आहेत. मतदान खेचण्याची ताकद एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे का असा प्रश्न निर्माण करत राज ठाकरे यांचा पक्ष मनसेही येथे रिंगणात उतरलाय. मात्र मनसे फक्त उद्धव सेनेच्या मतांमध्ये कपात करेल असं जाणकारांना वाटतं. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 36 पैकी 20 जागांवर आघाडीवर होती. महायुतीची 16 जागांवर आघाडी होती. त्यामुळे या ठिकाणी शिंदे फडणवीसांची प्रतिष्ठा आता पणाला लागली असून ठाकरेंच्या शिवसेनेला गतवैभव प्राप्त होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर आपण पाहिलं जाणकारांचा प्रादेशिक अंदाज, आणि या अंदाजावरून लक्षात येतंय की आघाडी आणि युतीची लढाई अगदी घासून म्हणजेच अटीतटीची होणार आहे. आता या निवडणुकीतील काही गेम चेंजर गोष्टींवर आपण आता नजर टाकणार आहोत. महायुतीसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे लाडकी बहीण योजनेचा. या योजनेच्या माध्यमातून महिलांची सहानुभूती आणि त्यांचं मत मिळेल अशी आशा युतीतील तीनही पक्षांना वाटते. मात्र लाडकी बहीण योजनेला संमिश्र प्रतिसाद असून महागाईच्या मुद्द्यावरून महिलांचं मत विभागलं जाईल अशी शक्यता आहे. सरकार दरमहा 1500 रुपये देतंय, मात्र आम्हाला हे पैसे नकोय. सुधारायचे असेल तर शाळा, हॉस्पिटल सुधारा, सिलेंडर महाग झालाय, महागाई वाढत आहे अशी ओरड काही प्रमाणात महिलांकडून होताना दिसते. मात्र युतीला या योजनेचा तोटा होणार नसून झाला तर तो फायदाच होणार आहे. त्यामुळे प्रचारात देखील हा महत्त्वाचा मुद्दा राहिल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे महाविकास आघाडीने सुद्धा महिलांना 3000 रुपये देण्याचं जाहीर केल्याने महिला आपल्या महिन्याचा हिशोब पक्का करणार आहे हे मात्र नक्की. हे तर नक्कीच असणार आहे. पण निवडणुकीतील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जातीय ध्रुवीकरण, संविधान आणि मराठा आरक्षण. महाराष्ट्रात 14% दलित असून संविधान वाचवण्याचा आणि दलितांच्या नाराजीचा मुद्दा महाविकास आघाडीने या निवडणुकीत प्रमुख बनवलाय. महाराष्ट्रात सुमारे 10% आदिवासी समाज असून धनगर समाजाला मात्र जमातीचा दर्जा दिल्याने आदिवासी समाज भाजपवर नाराज आहे. याचा फायदा काही प्रमाणात महाविकास आघाडीला होताना दिसतोय. तर लोकसभेप्रमाणेच यंदाही मनोज जरांगे फॅक्टर चालणार असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केल्याने इथेही महाविकास आघाडीचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षामुळे ओबीसीच्या नाराजीचा फटका आघाडीला बसू शकतो. त्यामुळे या मुद्द्यावर ही दोन्ही आघाड्यांचं पारडं समसमान राहिलं असं चित्र आहे. पण बटेंगे कटेंगे सारख्या मुद्द्यावरून 12% असणाऱ्या अल्पसंख्याकांचं निर्णायक मतदान महाविकास आघाडीलाच होणार असल्याने तो आघाडीचा प्लस पॉइंट ठरणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचा, पिकांच्या हमीभावाचा, नुकसानीच्या पीक विम्याचा. महाराष्ट्रातील शेतकरी गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त असून कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात. नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचं सर्वात जास्त नुकसान होत असून यावर शाश्वत तोडगा न काढता कोणतेही सरकार हे योजना, अनुदान, कर्जमाफी, हमीभाव, पीक विम्याच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मूळ प्रश्न तसाच राहून शेतकरी एका धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याचं जाणकार सांगतात.
त्यामुळे खरा शेतकरी आरक्षण योजना यापेक्षा शाश्वत विकासाला मत देणार असल्याचं चित्र आहे. आघाडीचं राजकारण सहकार क्षेत्राशी जुळलं असल्याने शेतकऱ्यांच्या मतांची टक्केवारी आघाडीकडे जास्त असणार आहे. आता मुद्दा येतो तो सामान्य जनतेचा, अस्मिताचा. सध्याच्या तोडफोडीच्या राजकारणाने सामान्य मराठी माणूस दुखावला असून पक्षांतर करणाऱ्यांवर जनता मोठ्या प्रमाणात नाराज असल्याने भावनिक मुद्द्यांवर महाविकास आघाडीचा मत टक्का वाढताना दिसतो. दुसरीकडे युती सरकारने आणलेल्या नवनवीन फ्री योजनांमुळे सरकारी तिजोरीचा भार मोठ्या प्रमाणात वाढला असून येत्या काळात मात्र टॅक्स रूपाने आपला खिसा करणार याची चाहूल मध्यमवर्गीयांना लागली आहे. मात्र महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात योजनांची मोठी खैरात केल्याने त्यांच्याकडे झुकलेल्या सुशिक्षित मध्यमवर्गीय आपला मत कुणाच्या पारड्यात टाकतंय हे निकालानंतरच आता स्पष्ट होणार आहे. या प्रमुख मुद्द्यांबरोबरच एक महत्वाची गोष्ट आपण शेवटाकडे जाताना पाहूया आणि ती आहे युती आणि आघाडीचे निवडणूक व्यवस्थापन. मतदानापर्यंत महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण आहे, मात्र व्यवस्थापनाच्या जोरावर निवडणूक कशी लढवायची हे महायुतीला माहीत आहे. त्यामुळे या बाबतीत महायुती थोडीशी पुढंच दिसत आहे, कारण सरकार त्यांचंच असल्याने सगळ्या यंत्रणांचा पुरेपूर वापर युतीने केल्याचं पाहायला मिळतं. महाविकास आघाडी लोकभावनेवर ही निवडणूक लढवत असल्याने त्यांचं व्यवस्थापन गडबडल्याचं पाहायला मिळतं. आता मतदानानंतर या सर्व मुद्द्यांचा विचार केल्यास येत्या 23 तारखेला महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची शक्यता तर वर्तवलीच जाते, पण संपूर्ण राजकारणाचं चित्र बदललं असतानाच यंदा निकालानंतर सत्ता पालट होईल की आधीचं सरकार कायम राहणार हे निकालानंतरच समजणार आहे. तत्पूर्वी आजच्या भागात इतकंच. पाहत रहा न्यूज.